वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबाबू, श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला ज्ञान दिलं, त्या ज्ञानाला गीता ज्ञान म्हणतात. आणि त्या ज्ञानाबद्दल बोलताना संत ज्ञानेश्वर म्हणले की हा वेदार्थ सांगून, हे साधं ज्ञान नाही म्हणले, हे वेदार्थाच्या अर्थाचा सागर आहे. हा वेदार्थ सागरू तया निद्रिताचा भरू प्रत्यक्ष परमेश्वर आणवा दिला. आणि प्रत्यक्ष परमेश्वरानं सांगितलेलं हे ज्ञान आहे. हे प्रत्यक्ष परमेश्वर आणवा दिला ऐसे हे अगाध, असं हे ज्ञान अगाध आहे. जिथे वेडावती वेद तिथं वेद पण वेडे झाले, तिथं अल्पमी मतिमंद काय होय, आणि तिथं मी साधारण माणूस काय बोलू, असे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर माऊली गीतेबद्दल बोलतात. उत्तर प्रदेशामध्ये एक संत होऊन गेले, त्याचं नाव कबीरदास महाराज. अतिशय श्रेष्ठ आणि परखड बोलणारे, अतिशय चांगलं बोलणारे महाराज प्रसिद्ध होते. ते संत होते. ते संत म्हणले, हरी समज जगतु वस्तू नाही, प्रेम सम कोई पंत, सज्जन सम कोई संत नाही, गीता सम कोई ग्रंथ. ते म्हणले दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या की श्रीकृष्ण महाराजासारखा देव नाही, हरिसम जगत वस्तू नाही, म्हणजे श्रीकृष्ण महाराजासारखा देव नाही, आणि सज्जनासारखा संत नाही, आणि गीतासारखा ग्रंथ नाही, असं संत कबीरदास महाराज म्हणतात. अहो, याच्या पुढं जाऊन संत नामदेव म्हणले की गीता 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 त्रिवार बोलता. गीताशास्त्र एवढं मोठं शास्त्र आहे म्हणले की गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तर तोता मोक्ष जोडी. आणि यानं हे जर वाचलं, तुम्ही याचा अभ्यास केला, तर याच्यातून पाप खलास होतं आहे आपलं. तृण आगनमेळे समरस झाले, तैसे नामी केले जपतारे. त्याप्रमाणे गीता जर वाचली तर तृण अग्निमेळे जसे समरस झाले, तर त्याप्रमाणे आपलं पाप जळून जाते. हां, तर असं संत नामदेव म्हणले. ते म्हणले गीता 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 त्रिवार बोलता, फक्त 3 बारा, पाप जाय तर तोता मोक्ष जोडे, गीता महिमा बोलवे नावाचे, बंधन जीवाची दूर जाती. गीता महिमा जर तुम्ही वाचन म्हणली, गीता महिमा वर्णन केलं गीता महिमेचं, तर जीवाचे बंधनं दूर जातात. आणि ते तर तिथं पुढं जाऊन म्हणले की एकच तिथं श्लोक वाचले नेम, एकच श्लोक नेम दररोज वाचला तर अंती परमधाम प्राप्त होय, परमेश्वराचं धाम प्राप्त होते. जो ज्या धामाला नतत भास येते सूर्यो न शशांको न पावक, यद गत्वा न निवर्तनते तद धाम परम. असं श्रीकृष्ण महाराज स्वतः म्हणले की माझं धाम कसं आहे, तिथं सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, सूर्य चंद्राच्या शीतलतेची गरज नाही, आणि एकदा माणूस तिथं गेला की पुन्हा ह्यानं संसारात येणं नाही, असं धाम आहे. आणि ते धाम प्राप्त होतं आहे, असं संत नामदेव महाराज म्हणतात. ते एकच श्लोक वाचले नेमे अंती परमधाम प्राप्त होय. आणि नामामध्ये गीता संपूर्ण वाचिता तयाची अर्था पार नाही. आणि जर संपूर्ण गीता वाचत असेल एखादा भाग्यवान माणूस, तर त्याच्या अर्थाला त्याच्यासारखा भक्त कोणी नाही, असं संत नामदेव महाराज आपल्या याच्यात म्हणतात. अनेक संतांनं, संत तर जाऊ द्या भुलले गीतेला, परंतु इथं राजकारणी देखील भुलले. संत हे लोकमान्य टिळक स्वातंत्र्य सेनानी होते. ते स्वातंत्र्याच्या लढाईत ते म्हणायचे की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं म्हणणारे त्यांना इंग्रजांना मंडाळीच्या तुरुंगामध्ये ठेवलं. आणि तिथं त्यांनी गीताचा अभ्यास केला. आणि गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. आणि संत ज्ञानेश्वर माऊलीनं देखील त्यावर भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्याचं आज नाव ज्ञानेश्वरी ठेवलं लोकांनं. आणि तो ग्रंथ लोक डोक्यावर घेऊन नाचतात. हे गीतेचं कर्तव्य.
गीते गीते गीतेवर लिहिलेला ग्रंथ आहे तो मायबाबा, म्हणून गीतेला अतिशय महत्त्व आहे. आणि गीता हे तर नाही, पण आद्य शंकराचार्य अतिशय विद्वान माणूस होऊन गेले आणि त्या आद्य शंकराचार्यानं देखील गीतेचाच अभ्यास केला आणि शंकर भाष्य नावाचं ग्रंथ लिहिला. मायबाबा अनेक संत होऊन गेले आणि महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज हे भक्तिजनाजवळ उदास होऊन उत्तरापंथी निघून जाऊ लागले. त्यावेळेस लोकांनी भक्तजनांनी विचारलं, जी तुमची ही जी तुम्हाला जी आलेली आहे म्हणजे उदासीनता ती कशानं जाईल? ते म्हणले, आना माय भट्टास भगवद्गीता सांगेल आणि लक्ष जापे कराल तरी प्रवृत्ती भंगेल. आणि जर लक्ष जापे करा नाही तर मग माय भट्टाला आणा, आम्ही त्याच्याशी गीतेचा चर्चा करू आणि चर्चा केल्यानंतर आमचं मन प्रसन्न होईल, मग आम्ही जाण्याचं बंद करू. तर मायबाबा परमेश्वराला देखील प्रसन्न करणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. असं गीताशास्त्र मायबाबा आपल्यासाठी अभ्यासाला आहे, आपल्यासाठी म्हणजे अभ्यासाला आहे, आपल्यासाठी पठण करायला आहे, हे आपलं भाग्य आहे. म्हणून मायबाबा गीताशास्त्र तुम्ही पठण करा, कारण गीताशास्त्रामध्ये गीताशास्त्रावर अनेक विद्वानानं अनेक लोकांनी गीताशास्त्राबद्दल गीताची प्रशंसाच केली. पण आजपर्यंत असा कोणी माणूस जन्माला नाही की ज्यानं गीतेचा विरोध केला, गीतेवर विरुद्ध बोलला, असं कधी झालं नाही. गीतेच्या चुका काढल्या असं कधी झालं नाही बाबा. आणि म्हणून गीता पठण करा आणि आपलं आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.